मी सृष्टी खेडेकर, रामनिरंजन झुंझुनवाला कॉलेज, घाटकोपर, मुंबई या कॉलेजची विद्यार्थिनी आहे. आज मी आदर्श महिला सिंधुताई सपकाळ यांच्याविषयी माझे काही विचार मांडणार आहे. त्यांची तुम्हाला काही माहिती देणार आहे. सिंधुताई सपकाळ या अनाथ मुलांच्या आई. त्यांनी अनाथ मुलांना सांभाळले आहे. जो शब्द उच्चारताच आभाळा एवढी शक्ती अंगात संचारते. जिच्या वात्सल्यामुळे जगाचे प्रेम फिके पडते, तो शब्द किंवा ते अक्षर म्हणजे आई. आई या शब्दात 2च अक्षरे आहेत, पण किती सामर्थ्य आहे ना या शब्दात. आईची महती सांगायला माझे शब्द भांडारच अपुरे पडेल. आणि सिंधुताई सपकाळ तर अनाथ मुलांच्या सगळ्यांच्या आई झाल्या होत्या. त्यांनी अनाथ मुलांना सांभाळले होते. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी वर्धा जिल्ह्यातील नवरगाव या छोट्याशा गावात झाला. नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. मुलगी नको होती म्हणून त्यांच्या घरात त्यांचे नाव चिंदी असे ठेवण्यात आले. त्यांची घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे त्यांचे शिक्षण जेमतेम 4थी पर्यंत झाले. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. पण काही दिवसातच त्यांच्या चारित्र्यावर संशय निर्माण झाल्याने त्यांना बेदम मारहाण करून घराबाहेर काढण्यात आले. गावकऱ्यांनी देखील त्यांना घरात राहण्यास परवानगी दिली नाही. गावाच्या बाहेर हाकलले गेले. परभणी, नांदेड, मनमाड या रेल्वे स्थानकावर सिंधुताई भीक मागत असायच्या. सतकोर भाकरी खायला मिळावी किंवा एक उष्टावलेलं फळ हाती लागेल म्हणून त्या रेल्वे स्थानकाच्या बाजूने फिरायचे. कफन को जेब नहीं होती, मौत को रिश्वत नहीं मिलती, मौत आएगी तब आएगी, पर अब तू जीना सीख, जीना सीख. हे ऐकून सिंधुताई सपकाळ उठल्या, सावरल्या. 1998 साली पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण गावात ममता बाल सदन ही संस्था स्थापन केली. त्यांनी अनाथ मुलांना सांभाळायचे ठरवले. त्यांचे शिक्षण, त्यांचा सांभाळ करायचा ठरवला. हळूहळू हे काम सिंधुताई सपकाळने असे सुरू ठेवले. काही दिवसांनी अशा अनेक संस्था सिंधुताई सपकाळ स्थापन करत गेल्या. पुणे जिल्ह्यातील हडपसर येथील बाल सदन, सावित्रीबाई फुले वसतिगृह, चिखलदरा. सिंधुताई म्हणतात, विजू नका, सहन करायला शिका. विजू नका, सहन करायला शिका. फुलाच्या पायघड्यावरून जाताना काठी जर टोचत असतील तर ते आपण सहन केले पाहिजे. कारण काट्यांना वेदना नाही होत, त्यांना काही समजत नाही, फक्त ते टोचत राहतात. पण सहन करण्याची ताकद ही आपल्यात असली पाहिजे. आपण इतके सबळ झालो पाहिजेत, आपण इतके मजबूत झालो पाहिजे की एक दिवशी ते काटे बोलतील, आपल्याला सांगतील, सुस्वागतम, आपका स्वागत है, तुम चलना सीखो, हम झुकते हैं, तुम चलना सीखो, हम झुकते हैं. काही सपकाळांना भरपूर पुरस्कार मिळाले आहेत. 2008 साली पहिला पुरस्कार लोकसत्तेने त्यांना सह्याद्रीची हिरकणी हा पुरस्कार दिला. नंतर महाराष्ट्र शासनाने 2010 साली त्यांना अहिल्याबाई होळकर हा पुरस्कार दिला. नंतर 2012 साली त्यांना रिअल हिरो पुरस्कार दिला. 2018 साली नारी शक्ती पुरस्कार दिला आणि 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार हा भेटला आहे. या सुमारे 750 पुरस्कार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आहेत की जे सिंधुताई सपकाळांना मिळाले आहेत. आणि अनाथ मुलांना त्या आई झाल्या, त्यांच्या आई बनल्या, त्यांचा सांभाळ केला, हे खरंच खूपच मौल्यवान आहे. आणि या त्यांच्या कार्याला मी कोटी कोटी माझा प्रणाम करू इच्छिते.
तर मित्रांनो, जागतिक महिला दिनानिमित्त राबवला जाणारा हा उपक्रम आणि या स्पर्धकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद. प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रत्येक अपडेटसाठी प्रबोधन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.